महाराष्ट्रामधील अनेक गावे आजही दुष्काळामध्ये होरपळत आहेत। या गावातील पाणीटंचाई दूर होऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावे यासाठी निश्चितच गोदा ते नर्मदा जलयात्रेच्या माध्यमातून जलव्यवस्थापनाबाबत मोठी जनजागृती निर्माण होईल असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीनं गोदा ते नर्मदा 5 दिवसांची जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे। गोदामाईचा उगम असणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सीनामाईचा उगम असणारे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चोंडी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते व नेतृत्वाखाली जलयात्रेचा शुभारंभ संपन्न झाला। यात्रेमध्ये जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, शेतकरी नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह वारकरी, महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। संगमनेर शहरामध्ये जलयात्रेचे आमदार अमोल खताळ आणि युतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं घुलेवाडी येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। तर शहरातील घुलेवाडी फाटा, संगमनेर महाविद्यालय, ऑरेंज कॉर्नर, गणेश नगर आणि बसस्थानक परिसरामध्ये ढोल ताशांच्या गजरात व बालवारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात जलयात्रेचे स्वागत करण्यात आले। जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरामध्ये महाआरती संपन्न झाली। तर प्रवरा माईची आमदार अमोल खताळ व पत्नी नीलम खताळ, भाजप किसान मोर्चा राज्य सरचिटणीस रवींद्र थोरात यांनी सपत्नीक महाआरती केली। याप्रसंगी जलसंपदा विभागाचे अधिकारी, महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। एसआर मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे, संगमनेर।